Okay, last part of the third chapter, elastic constants are shear stress and shear strain. Shear stress, बघा काय, when the section of the body is subjected to two equal and opposite forces acting tangentially to the section, tendency to slide its one part over the other at the section, the body is said to be in the state of shear and the stresses induced in the body, it is called as shear stress. तर आपण आधी बघितलं होतं शिअर ट्रेस म्हणजे काय असतो, तर टोटल आपण बॉक्स बघितला. बॉक्सचा काय आहे, वन पार्ट म्हणजे बेसचा आणि टॉपचा काय आपल्याला चेंज होतोय, त्याला म्हणतो आपण शिअर ट्रेस और फ्रिक्शन. हा पार्ट आहे बॉक्सचा. जरी बघितला तर इथं काय होणार आहे, शिअर ट्रेस म्हणजे खालचा जो पॉइंट आहे तो फिक्स असणार आहे आणि जे वरचा पॉइंट आहे तिथं जर फोर्स लावला इक्वल आणि अपोजिट म्हणजे कोणता टेन्साइल फोर्स अप्लाय केला तर काय होतंय, बॉडीचा बॉटम पार्ट फिक्स असल्यामुळे तो काय होतं, चेंज होत नाही. फक्त काय होणार आहे, त्याचा टॉप पार्ट काय होणार आहे, फक्त इथं आपल्याला तुम्हाला एक्सचं काय होणार आहे, डिफॉर्मेशन भेटते. म्हणजे डेल्टा एल काय असणार आहे आपला एक्सचा. ओके, इथं चेंज होणार आहे फक्त डेल्टा एल. तर त्याला आपण काय म्हणतो, शिअर ट्रेस डेव्हलप झालेला. शिअर ट्रेस म्हणजे काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. दोन बॉडीमध्ये जर फ्रिक्शन होत असेल आणि त्यामध्ये फेल्युअर डेव्हलप होत असेल तर तिथं काय झालं, तर शिअर ट्रेसमुळे जे फेल्युअर डेव्हलप होतं ते शिअर ट्रेसमुळे फेल्युअर डेव्हलप होत आहे. आणि जे तुम्हाला इथं स्ट्रेन फाइंड आउट करायचं आहे, सो स्ट्रेन काय असणार आहे आपला, तिथला जो थिटा असणार तो असणार आहे स्ट्रेन, म्हणजे असणार आहे काय, चेंज. ओरिजिनल टू काय असणार आहे, चेंज. जो चेंज आहे डिफॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेन. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ असू शकते. फक्त वन पार्टचा बघितला तर डी डॅश मधलं बघितलं तर पार्ट बाय पार्ट बघूया आपण. ओके, डेफिनेशन समजली असेल तुम्हाला, जे आता मी सांगितलेली. बॉटम पार्ट फिक्स असल्यामुळे काय होणार, जर फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये टॉप पार्टचा फक्त काय होणार, डिफॉर्मेशन डेव्हलप होणार. त्यालाच आपण काय म्हणतो, ज्या फोर्समुळे ते डिफॉर्मेशन डेव्हलप झाले म्हणजे शिअर फोर्समुळे डिफॉर्मेशन डेव्हलप झाले, तर तो कोणता झाला, शिअर ट्रेस. शिअर ट्रेस कधी डेव्हलप होतो, तर ज्यावेळेस दोन बॉडीमध्ये फ्रिक्शन असेल आणि तिथं फेल्युअर झालं तर ते आपण काय म्हणतो, शिअर ट्रेसमुळे झालेलं फेल्युअर. ओके, इथं तुम्हाला दिसेल डायग्राम मध्ये फर्स्ट हा जी आहे ती ए बॉडी आणि सेकंड कोणते, बी बॉडी. फर्स्ट कोणते, ए, सेकंड बी. आणि त्याला जे जॉईंट केलेला आहे तो रिवेट जॉईंट आहे. रिवेट जॉईंट म्हणजे काय, जर आपण बघितलं तर एक जॉईंट्स असतात की त्यामध्ये फक्त पिन जॉईंट असणार आहे, म्हणजे तिथं मोशन होणं, मुवमेंट होते, पण ते काय असणार आहे, एक बोल्टनं जॉईंट केलेलं असणार आहे. एक बोल्ट किंवा तुम्ही रिवेट म्हणू शकता. हा जॉईंट आहे. त्या फर्स्ट प्लेटला काय केलेलं आहे, होल आहे. सेकंड प्लेटला होल आहे आणि त्यातून काय केलेलं आहे, हा टोटल बोल्टचा टाइप आहे. और रिवेट जॉईंट म्हटलं तर तुम्हाला डायग्राम दाखवतो रिवेट जॉईंट काय असते, त्यामध्ये तुम्हाला समजेल. ओके, हा तुम्हाला दिसत असेल, जे आपण स्टील प्लेटा जॉईंट करतो त्यामध्ये काय असते, हा रिवेट जॉईंट असते. रिवेट जॉईंट मध्ये काय होणार आहे, इथं जे रिवेट टाइप मध्ये जे बोल्ट आहे त्याला काय केलं जातं, फिक्स केलं जातं आणि त्याला एक हायड्रॉलिक प्रेशर देऊन ते काय केलं जातं, जॉईंट केलं जातं. हे हा एक तुम्हाला रिवेट जॉईंट दिसेल, या टाइप मध्ये जॉईंट असणार आहे. हे जॉईंट असतो, याला काय जातं, हायड्रॉलिक प्रेशर देऊन काय केलं जातं, हा जॉईंट केलं जातं. त्यावेळेस तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसेल. असे तुम्ही जॉईंट्स बघितले असेल. हा जॉईंट काय असतो, फिक्स्ड जॉईंट असतो. हा रिमूव्ह करता येत नाही. हा जॉईंट तुम्हाला काढून नंतर बसवता येत नाही, कारण हा फिक्स्ड असतो. हायड्रॉलिक प्रेशर अप्लाय करून जॉईंट दिलेला असतो. आणि जे आपला बोल्ट जॉईंट्स असते ते बोल्ट आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. पार्ट रिमूव्ह करू शकतो, नंतर ते आपण ऍड करू शकतो. कारण त्यामध्ये आपण बोल्ट जर फिरवून काढला तर निघतो. आणि आपल्याला जे बीम्स किंवा कॉलम्स ऍड करायचे असतील स्टील मध्ये किंवा रिप्लेस करायचं तर रिप्लेस करू शकतो. पण रिवेट जॉईंट मध्ये काय लागणार आहे, ते डायरेक्टली डॅमेज किंवा तोडावंच लागणार आहे, कारण ते फिक्स्ड जॉईंट असतो, त्यामध्ये रिमूव्ह करता येत नाही. तर हा तुम्हाला डायग्राम दिसत असेल, तो रिवेट जॉईंट आहे. ओके, हा जॉईंट जो आहे तो रिवेट जॉईंट आहे टोटल स्ट्रक्चरला. ओके, हे रिवेट जॉईंट आहे. हा दोन प्लेट आहेत, ए प्लेट
आणि बी प्लेट आहे, ए प्लेट आणि दुसरी कोणती आहे, बी प्लेट आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, रिवेट जॉईंट दिलेला आहे आणि ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करेल इक्वल अँड अपोजिट टेन्साइल फोर्सेस फर्स्ट प्लेट आणि सेकंड प्लेटला, तर काय होणार आहे, ह्या बोल्ट मध्ये इथं तुम्हाला फ्रिक्शन देणार आहे आणि या फ्रिक्शन मुळे काय होणार आहे, या साइड मध्ये फेल्युअर होणार आहे आणि ते रिवेट तुटणार आहे. ज्यावेळेस ते रिवेटचं फेल्युअर होईल आणि जे ट्रेस जनरेट होणार आहे, तो ट्रेस कोणता असणार आहे, आपला शिअर ट्रेस. शिअर ट्रेस कधी येतो, दोन प्लेट मध्ये फ्रिक्शन असेल आणि ज्यावेळेस 45 डिग्रीला इथं कटिंग येणार आहे, त्याच्यामध्ये काय क्रॅक जाऊन कटिंग येणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, शिअर ट्रेस जनरेट होणार आहे. शिअर फोर्स अप्लाय करतो म्हणजे कोणता करतोय आपण, टेन्साइल फोर्स अप्लाय करतोय फर्स्ट प्लेटला आणि सेकंड प्लेटला. त्यावेळेस काय होणार, हा रिवेटचा जॉईंट कट होणार ज्यावेळेस फोर्स अप्लाय करेल इक्वल अँड अपोजिट. तो फोर्स अप्लाय झालेला तो असणार शिअर फोर्स, जे ट्रेस जनरेट होणार आहे फोर्स बाय एरिया. फोर्स कोणता असणार आहे आपला, पी फोर्स. एरिया कोणता असणार आहे, तर ते बोल्टला होल असणार आहे. फर्स्ट जे होल दिसते का रिवेटचा होल, तो तेवढा फक्त एरिया आपण कॅल्क्युलेट करणार, कारण फोर्सेस फक्त त्या रिवेटवरच जनरेट होणार आहेत. सो ट्रेस असणार काय, फोर्स बाय एरिया. फोर्स असणार तो शिअर फोर्स आणि एरिया असणार आहे तो होलचा एरिया. आणि स्ट्रेन काय असणार आहे आपला, तर ते आधी आपण बघितलेलं ते एक बॉक्स टाइप स्ट्रक्चर होतं, ते फक्त काय होणार आहे, खालचा प्लेट आहे तो फिक्स्ड असणार आहे आणि फक्त वरचा चेंज होते. म्हणजे ते आपण काय केलेलं, बॉक्स मध्ये बघितलेलं टॉप पार्ट काय होतंय, डिफ्लेक्ट होत आहे और डिफॉर्मेशन होते, त्याला आपण काय करू शकतो, तिथं थिटा काढायचा आहे, तो थिटा असणार आहे, तो आपला स्ट्रेन असणार आहे. ओके, ट्रेस समजला असेल. ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतोय आपण टेन्साइल, ज्यावेळेस रिवेटचा फेल्युअर होणार आहे म्हणजे रिवेट तुटणार आहे, तिथं जे ट्रेस जनरेट होत आहे, ट्रेस कसा फाइंड आउट करणार आपण, शिअर. तर अप्लाय केलेला फोर्स टेन्साइल फोर्स डिवायडेड बाय होलचा एरिया, म्हणजेच काय असणार आहे, तो ट्रेस झाला. ओके, नेक्स्ट स्ट्रेन बघूया. शिअर ट्रेस बघितलं, शिअर स्ट्रेन. तर इथं बघा खाली दिलेला आहे, इथं इफ डी इज द डायमीटर ऑफ द रिवेट देन द एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द रिवेट सब्जेक्टेड टू सिंगल शिअर इज इक्वल टू एरिया ए इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर. शिअर ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, मग आपलं शिअर ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स बाय एरिया. ओके, इथं दिलेलं आहे ट्रेस इज इक्वल टू काय असणार, फोर्स बाय एरिया. फोर्स कोणता आहे, पी. अप्लाय केलेला फोर्स हा पी डिवायडेड बाय काय असणार आहे, होलचा एरिया. सो इथं आपण जे केलेला हा एरिया, एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. हा झाला आपण फाइंड आउट केलेला ट्रेस. डिनोटेड आपण टाऊ पण म्हणू शकतो त्याला, किंवा आपण क्यू, स्मॉल क्यू, टावर स्मॉल क्यू और जी असे आपण त्याला नोटेशन देऊ शकतो. टाव, क्यू और जी, जे तुम्हाला बेनिफिशियल यूज करता येते ते तुम्ही यूज करू शकता. हा झाला पार्ट ऑफ ट्रेस, ट्रेसचा पार्ट झाला. आता यामध्ये सिंगल शेअर आणि डबल शेअर, सिंगल शेअर आणि डबल शेअर यामध्ये डिफरन्स काय, तर बघा सिंगल शेअर म्हणजे काय, एकाच ठिकाणी फ्रिक्शन होते त्यावेळेस असतो सिंगल शेअर. डबल शेअर म्हणजे काय, तर दोन ठिकाणी फ्रिक्शन होत असेल ऍट द टाइम, त्यावेळेस काय होणार, डबल शेअर. तुम्हाला डायग्राम मध्ये ते दाखवतो मी एक्झॅक्टली सिंगल शेअर म्हणजे काय आणि डबल शेअर काय. जे तुम्ही डायग्राम हे बघताय, 1 मिनिट, जे मिडलची डायग्राम ही बघताय तुम्ही, ते आहे तुमची सिंगल शेअर. ओके, जे डायग्राम बघताय आहे कोणती, आपली सिंगल शेअर. आणि डबल शेअर काय असणार आहे, ओके. डबल शेअर म्हणजे काय, इथं तुम्हाला बॉक्स दिसत असेल फर्स्ट, ओके. जे पहिले आहे ते इथं तुम्हाला दिसत असेल, मधला जे प्लेट आहे ती ए प्लेट आहे, वरची बी प्लेट आहे आणि लास्टची कोणती आहे, सी प्लेट करूया आपण. जर मिडल प्लेटला टॉपची आणि बॉटमची प्लेट ऍड केली म्हणजे टोटल किती झाल्या, 3 प्लेट झाल्या. त्यावेळेस जो रिवेटचा कट येणार आहे, रिवेट सेक्शनचा काय होणार आहे, कट येणार आहे. त्यावेळेस कुठे येणार, एक इथे कट येणार आहे, म्हणजे फर्स्ट प्लेट आणि मिडल प्लेटच्या मध्ये एक कट येणार आहे. सेकंड कोणती येणार आहे, बॉटम प्लेट आणि मिडल प्लेटच्या कट येणार. त्यावेळेस काय झालं, हा 2 टाइमला फ्रिक्शन ऍट जनरेट होते. म्हणजे टोटल 3 प्लेट असल्या तर काय होणार आहे, 2 शेअर येणार आहेत. सो तो असणार आहे डायग्रामची असणार आहे कोणती, डबल शेअरची. ज्या वेळेस प्लेट
दोन जॉईंट असतील त्यामध्ये एकदाच फ्रिक्शन होतंय, एकाच ठिकाणी फ्रिक्शन होतंय, सो ते काय असणार आहे सिंगल शेअर. तर डिफरन्स काय ते सिंगल शेअर आणि डबल शेअर. ज्यावेळेस आपण ट्रेस फाइंड आउट करतो त्यावेळेस आपल्याला समजेल. तर सिंगल शेअर मध्ये काय आपला जो एरिया आहे ओके, सिंगल शेअर मध्ये काय आपला फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू π/4 डी स्क्वेअर आणि जो आपला ट्रेसचा फॉर्म्युला तो काय P/A म्हणजे फोर्स बाय एरिया हा असतो आपला शेअर ट्रेस. सो इथं काय येणार आपला फोर्स बाय एरिया हा झाला फॉर सिंगल शेअर. ज्यावेळेस आपली ही डायग्राम असेल दोनच प्लेटा जॉईंट असतील त्यावेळेस जर थर्ड जॉईंट येत असेल म्हणजे तिसरी प्लेट जॉईंट होत असेल तर काय होते तो डबल शेअर. कारण जी मिडल प्लेटला ती टॉपला पण एकदा शेअर होणार आहे आणि त्याच्या बॉटमला पण एकदा शेअर होणार आहे. तर डबल शेअर मध्ये फरक काय पडणार आहे ट्रेस इज इक्वल टू शेअर ट्रेस इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला फोर्स बाय एरिया. फोर्स बाय एरिया और आपण डबल शेअर साठी कॅल्क्युलेट करतो किंवा सांगतो त्यामध्ये काय होणार आहे. तर यामध्ये बघा जो फोर्स अप्लाय होणार आहे डबल शेअर मध्ये तो तेवढाच फोर्स अप्लाय होणार आहे जो गिव्हन आहे सो P डिवायडेड बाय काय असणार आपला एरिया. त्यामध्ये बघा सिंगल शेअर मध्ये काय होतं आपला दोन प्लेटामध्ये क्रॉस होत होतं, दोन प्लेटामध्ये काय होतं इथं फ्रिक्शन होतंय. त्यामध्ये काय असणार एरिया येत होता तो काय होता वन एरिया येत होता, फक्त होलचा एकदाच एरिया कारण फ्रिक्शन एकच ठिकाणी होतं. आणि डबल शेअर मध्ये काय होत होतं दोन ठिकाणी फ्रिक्शन येणार आहे, खाली एक प्लेट जोडली तर इथे फ्रिक्शन येणार आहे आणि वर एक. सो डी एरिया काय झाला डबल झाला. सो इथं काय येणार आहे फॉर्म्युला आपला 2A. एरिया काय झाला डबल. एरिया डबल काय झाला तर डबल शेअर मध्ये काय होतंय थ्री प्लेट असल्यामुळे डबल फ्रिक्शन होते फर्स्ट आणि सेकंड दोन फ्रिक्शन होते. सो ते काय असणार आहे फोर्स इज इक्वल टू शेअर ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे फोर्स बाय एरिया. एरिया काय करतो आपण डबल करतोय एवढाच डिफरन्स आहे. फक्त इथं काय होणार शेअरला इथं फक्त मल्टिप्लाय 2 येणार 2 इंटू π/4 डी स्क्वेअर. ओके, डबल शेअर साठी काय असणार आहे P बाय एरिया 2 असणार आहे, डबल एरिया येणार आहे डबल शेअर साठी. सो 2 इंटू π/4 डी स्क्वेअर. ओके, तर आपण बघितलं आता शिअर ट्रेस फर्स्ट. नेक्स्ट स्ट्रेन बघूया. शिअर स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे तर शिअर स्ट्रेन इज इक्वल टू बघा त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय जी आपली प्लेट आहे ती कोणती फिक्स असणार आहे आणि टॉपला समजा इथे शेअर होणार आहे. तर खाली बॉटमला शेअर होणार नाही दोन प्लेट असतील तर फक्त एका मध्ये शेअर होणार आहे दोन प्लेटच्या. सो काय असणार आहे इथं जे फोर्स अप्लाय केल्यामुळे जे जॉईंट आहे जॉईंट कट होऊन काय होणार आहे थोडा डिफ्लेक्शन येणार आहे. डिफ्लेक्शन काय येणार डेल्टा एक्स हे आपलं डिफ्लेक्शन असणार आहे. ओके, जे आपण स्ट्रेन फाइंड आउट करतो ते काय असतं आपला फॉर्म्युला चेंज इन लेंथ किंवा चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. कोणताही डायमेन्शन चेंज होत असेल त्याला डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन असतं म्हणजे ते आपण कॅल्क्युलेट ऑफ स्ट्रेन करतो. तर आपल्या इथलं काय करायचं आपल्याला स्ट्रेन फाइंड आउट करायचं. आपल्याला चेंज डायमेन्शन तर भेटलंय पण ओरिजिनल डायमेन्शन आपल्याला भेटतंय का कारण इथे 0 आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला जी व्हॅल्यू पायची फाइंड आउट करायची आहे फाय म्हणतो आपण. शिअर स्ट्रेनचं सिम्बॉल आहे फाय इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आपण ते कसं करणार तर जॉमेट्रिक फील्ड मध्ये आपण काय करतो हा आपल्याला फाइंड आउट करता येतं. त्यासाठी आपण जॉमेट्री मध्ये कॉस टॅन हे बघितलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल फर्स्ट टॅन यूज करावं लागेल टॅन फाय. ओके, आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा. अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपण कॉस टॅन साइनचा यूज करतो. तर आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल म्हणजेच काय असणार आहे आपला शिअर स्ट्रेन असणार आहे. फाय म्हणजे आपला स्ट्रेन. ओके, टॅन फाय इज इक्वल टू काय असणार आहे टॅनचा फॉर्म्युला काय असतो बीसी काय सर्वांना आलं पाहिजे टॅन साइन अपॉन कॉस. काय असणार आहे साइन अपॉन कॉस. नाही इथं आपल्याला टॅनचा फॉर्म्युला पाहिजे त्या इन द फॉर्म ऑफ ऍडजस्टंट साइड अपोजिट आणि हायपोटिनस या फॉर्म मध्ये पाहिजे. टॅन इज इक्वल टू काय असतं अपोजिट साइड असते काय असणार आहे झालेलं आहे तुम्हाला हे सर्व. ओके, टॅन इज इक्वल टू काय असणार अपोजिट साइड डिवायडेड बाय
ऍडजसंट साइड. इथं बघा आता आपण अँगल फाइंड आउट करतोय. तर यामध्ये अपोजिट साइड कोणती असणार आहे? डी डी डॅश. ओके, जो अपोजिट साइड आहे तो काय असणार आहे? समोरील साइड म्हणजे अपोजिट साइड असते, तो डी 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 डॅश काय असणार आहे? आपली अपोजिट साइड. ओके, डिवायडेड बाय काय असतं? टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड म्हणजे काय? लगतची बाजू. लगतची बाजू कोणती असणार आहे? थिटाच्या ह्या एडी. जे वर्टिकल आहे ते काय असणार आहे? एडी हे असणार आहे, ते काय आपली ऍडजसंट साइड. सो ए डी. ओके, हा झाला आपला का टॅनचा फॉर्म्युला. सो आपल्याला फाय फाइंड आउट करायचा आहे. सो फाय इज इक्वल टू काय येणार आहे? टॅनचा इनव्हर्स येईल. त्या साईडला गेल्यानंतर त्या साईडला आला तर काय येणार आहे? टॅनचा इनव्हर्स. टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट काय येणार आहे आपला? डी डॅश. डी डॅश म्हणजेच काय? आपलं चेंज इन एक्स, म्हणजे डेल्टा एक्स आहे. सो आपण तिथं एक्स म्हणूया, चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय काय असणार आहे आपला फॉर्म्युला? एडी. ओके, स्ट्रेन इज इक्वल टू काय असतं? चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. सो चेंज इन डायमेन्शन काय आपलं? एक्स, आणि ओरिजिनल डायमेन्शन काय येते? एडी येते. सो मल्टिप्लाय काय त्याला आपण? टॅन इनव्हर्स. हा झाला काय तुमचा शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेन कसा फाइंड आउट केला? सिंपल आहे. आपल्या ह्याच्यासाठी शिअर डायरेक्टली शिअर लॉन्जिट्युडनल आणि दुसरा कोणता असणार आहे? लॅटरल साठी. ती इझी होत होतं, कारण एक डायमेन्शन चेंज होत होतं आणि दुसरं डायमेन्शन ओरिजिनल भेटत होतं. तर शिअर मध्ये काय होतं? एक पार्ट फक्त डिफॉर्मेशन होते आणि दुसरा पार्ट काय आपला बॉटमचा फिक्स आहे. सो त्यासाठी आपल्याला अँगल फाइंड आउट करावा लागणार, म्हणजे तोच असणार आहे आपला शिअर स्ट्रेन. सो शिअर स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. सो अपोजिट साइड काय आपली? डी डॅश, आणि सेकंड जो आपली ऍडजसंट साइड आहे तो कोणती? एडी. सो फाय इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं, तर काय करावं आपल्याला? टॅनचा इनव्हर्स इन ब्रॅकेट डी डी डॅश डिवायडेड बाय एडी. डी डॅश ची व्हॅल्यू आहे ती किती? आपली डिफॉर्मेशन आहे, जो चेंज लेंथ झालेली आहे ती, म्हणजे लेंथ कोणती आहे? एक्स आहे. सो एक्स डिवायडेड बाय एडी. हा फॉर्म्युला काय झाला आपला शिअर स्ट्रेन साठी. ओके, ट्रेस बघितलं. शिअर ट्रेस काय असतं? शिअर स्ट्रेन बघितलं. नेक्स्ट मॉड्युलस ऑफ, इथं जे आता आपण डिराइव्ह केलेला फॉर्म्युला होता तो आहे टॅन थिटा इज इक्वल टू डी 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 डॅश डिवायडेड बाय ईडी. सो डी डी डॅशचं इन द फॉर्म ऑफ नोटेशन दिलेला आहे व्हॅल्यू, तो एक्स असते डिवायडेड बाय एल. तो फाय इज इक्वल टू काय येणार? टॅन इनव्हर्स येणार आहे एक्स डिवायडेड बाय एल. ओके, नेक्स्ट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी और शिअर मॉड्युलस. त्याचं नोटेशन सी जी एन यूज करू शकता. त्यामध्ये आपण जी म्हणतो शिअर मॉड्युलस आणि शिअर रिजिडिटी. शिअर रिजिडिटी और शिअर मॉड्युलस म्हणजेच काय असणार आहे आपला? शिअर ट्रेस बाय शिअर स्ट्रेन. जे आता आपण शिअर ट्रेस बघितला डिवायडेड बाय आताच आपण शिअर स्ट्रेन बघितला, तो जेवर आपण शिअर ट्रेस आणि शिअर स्ट्रेनचं कन्सेप्ट प्लस फॉर्म्युला प्लस त्याचं डेफिनेशन बघितली. तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी और शिअर मॉड्युलस म्हणजे काय असणार आहे? जी इज इक्वल टू शिअर ट्रेस बाय शिअर स्ट्रेन. ओके, नोटेशन काय असणार आहे? स्ट्रेनला नोटेशन, सॉरी, युनिट काय असणार आहे? तर स्ट्रेन काय आपली युनिटलेस क्वांटिटी आहे. सो जे स्ट्रेचची क्वांटिटी, स्ट्रेचचं युनिट असणार आहे तेच आपलं काय असणार आहे? शिअर मॉड्युलसचं युनिट असणार आहे. म्हणजे जे शिअर स्ट्रेचचं युनिट काय असणार आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, और पास्कल. स्ट्रेचचं युनिट काय असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं पण युनिट काय झालं? म्हणजेच इलेस्टिसिटीचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. नेक्स्ट रिलेशन बिटवीन, जे आपण लास्टल्या लेक्चरला जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत ते रिलेशन आहे. तर ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ओके, ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. लास्ट टाइमला आपण रिलेशन बघितलं ई जी आणि म्यूचं, त्याच्या आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले, तर ते रिलेशनचा फॉर्म्युला आहे. पार्ट कव्हर झालेले मी फर्स्ट करते, बाकी जे पार्ट माहित नाही ते तुम्हाला मी सांगतो. नेक्स्ट आपल्याकडे कन्सेप्ट आहे, तो कोणता आहे? सिंपल शेअर, कॉम्प्लिमेंटरी शेअर अँड पंचिंग शेअर. ओके, सिंपल शेअर, कॉम्प्लिमेंटरी शेअर अँड पंचिंग शेअर, हे तीन टाइप्स आहेत ऑफ
शेअरचं. तर त्यामध्ये बघा सिंपल शेअर आणि कॉम्प्लिमेंटरी शेअर काय असतंय. ओके, डेफिनेशन ऑफ कॉम्प्लिमेंटरी आणि सिंपल शेअर इथं दिलेले आहे. The shear trace Q acting along DA and BC is called a simple shear. या डायग्राम मध्ये वरच्या DA and BC, DA and BC, हे DA and BC हा जो ट्रेस अप्लाय होतोय एखाद्या प्लेनवर, व्हर्टिकल ट्रेसेस जे अप्लाय होते ए आणि डी आणि बी आणि सी, तो काय झाला आपला सिंपल शेअर. तो झाला सिंपल शेअर. डेफिनेशन इथे दिलेलं आहे सिंपल शेअरची. जो व्हर्टिकल ट्रेसेस जनरेट होते, तो ट्रेसेस प्लेनच्या व्हर्टिकल ट्रेसेस जनरेट होते, ते ट्रेसेस म्हणजे काय झाले आपले सिंपल ट्रेस. आणि जो सेकंड जे आपल्याकडे आहे जो ट्रेसेस ते होरिझॉन्टल आहेत. प्लेनला होरिझॉन्टल जो ट्रेसेस जनरेट होते शेअर ट्रेस व्हर्टिकल, आता आपण बघितलं ते कोणतं होतं, होरिझॉन्टल होतं. दोन प्लेटा कशा होत्या आपल्या होरिझॉन्टल होत्या आणि कट होत होत्या. त्यावेळेस आपला काय होता शेअर होरिझॉन्टल. सो तो कोणता होता कॉम्प्लिमेंटरी शेअर. आणि जो आपले व्हर्टिकल दोन प्लेटा व्हर्टिकल असतील म्हणजे दोन कॉलम असतील व्हर्टिकल आणि त्याच्यामध्ये आपण रिवेट जॉईंट दिला आणि जर तो कट होत असेल त्या प्लेनला, म्हणजे ट्रेस कोणत्या प्लेनला कट होते व्हर्टिकल प्लेनला, ते कोणते झाले सिंपल ट्रेस. हा एवढंच पॉईंट आहे. बाकीचं जे तुम्हाला दिलेलं आहे इथे डायग्रामच्या खाली नोटेशन सगळं लिहून, तर त्याचं फक्त मिनिंग दिलेलं आहे. सिंपल याच काय आपलं सिंपल म्हणजे काय असणार आहे व्हर्टिकल ट्रेस कधी जनरेट होते ज्यावेळेस कॉलम असेल. कॉलम म्हणजे दोन उभ्या प्लेटा जॉईंट असतील तर त्यावेळेस काय होणार सिंपल शेअर जनरेट होणार आहे. आणि ज्यावेळेस दोन प्लेटा हॉरिझॉन्टल म्हणजे काय असणार आडव्या जॉईंट असतील रिवेटनं, तर ते काय असणार आहे आपलं कॉम्प्लिमेंटरी शेअर. ओके, नेक्स्ट लास्ट कन्सेप्ट हे कोणता असणार आपला लास्ट पॉइंट म्हणा, तो कोणता आहे पंचिंग शेअर. पंचिंग शेअरचा कन्सेप्ट काय आहे, ज्यावेळेस आपण प्लेट बघितली, 1 मिनिट तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ओके, ही प्लेट होती. ओके, हा प्लेट होती आपली. प्लेट मध्ये काय होता एक पंच म्हणजे काय असणार आहे आपला होल होता, जे आधी आपण बघितलेलं. ओके, प्लेट आहे. प्लेटला काय केले आपण रिवेट जॉईंट केले. सो रिवेट जॉईंट करायचं असेल किंवा बोल्ट जॉईंट करायचं असेल तर प्लेटला पहिला आपल्याला काय करावं लागेल होल क्रिएट करावं लागेल, जे आपल्या इथं सर्क्युलर होल आहे. सो ज्यावेळेस आपल्याला पंचिंग शेअर फाइंड आउट करायचं आहे, तर पंचिंग शेअर म्हणजे काय असणार आहे ते होल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला फोर्स किती रिक्वायर्ड आहे. ओके, फोर्स इथं काय करायचं आपल्याला, 1 मिनिट. लेक्चर ओके, प्लेट मध्ये काय करायचं आपल्याला होल क्रिएट करायचं. सो होल क्रिएट करण्यासाठी जो फोर्स रिक्वायर्ड आहे तो कोणता झाला आपल्याला शेअर और पंचिंग फोर्स. सो आपल्याला तो फोर्स फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आपल्याला काय करायला लागणार आहे त्या होलचं सरकम्फरन्स एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, पंचिंग शेअर इज इक्वल टू काय असणार आहे ऍज द पंच पेनिट्रेटेड इनटू द प्लेट. ही काय करतो आपण पंच क्रिएट करतोय इन अ प्लेट. द सरकम्फरन्स ऑफ द पंच इनकाउंटर शिअर रेजिस्टन्स फ्रॉम द प्लेट. ओके, त्यासाठी आपण काय करणार आहे फोर्स अप्लाय करणार आहे पी, आणि जो सरकम्फरन्स एरिया असणार आहे तो काय आपला पाय डी टी. सो डी इज डायमीटर ऑफ द होल, टी इज इक्वल टू काय असणार आहे आपला थिकनेस ऑफ प्लेट.
नेक्स्ट आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याकडे जे फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे त्या प्लेटवर होल जनरेट करण्यासाठी पी कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फोर्स किती असणार आहे आपला? फोर्स कसं फाइंड आउट करणार आहे सांगताय कोण? स्ट्रेस फॉर्म्युला काय? टाउ इज इक्वल टू पी डिवायडेड बाय पाय डी टी. सरकम्फरन्स एरिया काय असणार आहे? पाय डी आणि टी. ओके, तर फोर्स आपल्याला जेवढा फोर्स जनरेट होतोय होल तयार करण्यासाठी तो काढायचा आपल्याला. पी इज इक्वल टू किती असणार आहे? सो पी इज इक्वल टू काय येणार आहे फॉर्म्युला? पाय डिवायडेड ची टर्म ऍट इट इज पी ह्या साईडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आहे. पी ऍट इट इज राहतोय पाय डी टी डिवाइड ची टर्म लेफ्ट साइडला गेली होती काय होणार आहे? मल्टिप्लिकेशनला टाऊ. टाऊ काय असणार? शेअर. ओके, हा झाला आपला फोर्सचा फॉर्म्युला. सो फोर्स रिक्वायर्ड टू पंच द होल. फोर्स रिक्वायर्ड टू द पंच द होल म्हणजेच काय झाला? पी फाइंड आउट करायचा आहे. तर पी इज इक्वल टू काय असणार आपला? सरकम्फरन्स एरिया ऑफ द होल इनटू शिअर ट्रेस ऑफ द मटेरियल. शिअर ट्रेस ऑफ द मटेरियल. सो नेक्स्ट हाच फॉर्म्युला इथे जनरेट आहे. नेक्स्ट डिराईव्ह केलेला पण फॉर्म्युला तोच आहे. पाय डी टी इंटू एफ एस. एफ एस काय आपला? डिनोशन म्हणजेच काय? टाव आहे. तुम्ही एफ एस घेऊ शकता किंवा टाव घेऊ शकता नोटेशन. ओके, एफ एस आणि टाव काय आपला सेम आहे. इथं काय करू शकता तुम्ही? टाव इज इक्वल टू घेऊ शकता शिअर ट्रेस म्हणजेच काय म्हणत असतो त्याला? अल्टिमेट शिअर ट्रेस. एफ एस घेतलंय बुक मध्ये. सो तुमचं नोटेशन तुम्ही टाव घेऊ शकता नोटबुक मध्ये राईट डाऊन करता वेळेस किंवा तुम्ही तिथं एफ एस घेऊ शकता. ओके, पी आपल्याला फाइंड आउट करायचा फोर्स जनरेटेड टू पंच द होल. होल पंच करण्यासाठी आपल्याला फोर्स रिक्वायर्ड किती काढण्यासाठी फक्त आपण काय केलं? फॉर्म्युलाचं सिम्प्लिफिकेशन केलं ऍज द टर्म ऑफ द पी इज इक्वल टू पाय डी टी इंटू टाउ और एफ एस. दिस इज द ऑल द फॉर्म्युलाज वी सीन नाउ दॅट लेक्चर. त्या लेक्चरला आपण जे फॉर्म्युले सर्व बघितले ते फॉर्म्युले तुम्हाला फर्स्ट आपण बघितलेला तो पंच द होल. होल पंच करण्यासाठी शिअर ट्रेस इंटू शिअर एरिया तो फॉर्म्युला बघितला. टाउ इंटू पाय डी टी. सेकंड, परमिसिबल ट्रेस अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, तुम्हाला फर्स्ट एक कन्सेप्ट सांगतो इथं. फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय असणार आहे? जर साईटवर जर लोडिंग 1000 लोड अप्लाय केला साईटवर एका कॉलमवर, तर कॉलम फेल होत असेल तर आपण काय करतो? तर 1000ला जर लोड अप्लाय केला तर कॉलम फेल होते. तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तिथं 800-700 लोड एवढाच अप्लाय करावा लागणार. 800-700 तो काय झाला आपला लोड? 800 to 700 ते झाला आपला अल्टिमेट लोड. त्या लोडच्या वर आपण जाऊ शकत नाही. 800-700 काय झाला आपला? अल्टिमेट लोड. त्या लोडच्या वर आपण जायचं नाही कारण आपला 1000ला काय होते? फेल्युअर होते. आणि जो 1000 लोड आहे तो काय झाला आपला? परमिसिबल लोड. ओके, 1000 असणार तो काय झाला आपला? परमिसिबल लोड. सो परमिसिबल लोड इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी केलं तर आपला 800 काय व्हॅल्यू होते? सो फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 असते. हे काय होते? आपली इन्क्रीज होते. म्हणजे अल्टिमेट ट्रेस काय झाला आपला? मॅक्झिमम ट्रेस झाला. ओके, सांगितलेलं आहे तुम्हाला आता कन्सेप्ट. जर 1000ला जर तिथला आपला कट होत असेल तो झाला आपला परमिसिबल. आपण तिथं लोडिंग किती अप्लाय करणार आहे? 700 ते 800. म्हणजे त्याच्यावर आपल्याला जायचं नाही. तो झाला आपला अल्टिमेट लोड. त्याच्यावर जायचं नाही अशी आपली कंडिशन आहे. सो फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असते आपली? तर फॅक्टर ऑफ सेफ्टी व्हॅल्यू कमी करण्यासाठी असते. परमिसिबल व्हॅल्यूला जर आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीनं डिवाइड केलं तर ते असते आपले अल्टिमेट लोड येतो जर दिलेले असेल ते. आणि परमिसिबल ट्रेसला जर मल्टिप्लाय 1.5 केलं तर ते काय असणार आपली? अल्टिमेट ट्रेस, शिअर ट्रेस. अल्टिमेट शिअर ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे? परमिसिबल शिअर ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी गिव्हन असते प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये आणि परमिसिबल शिअर ट्रेस पण गिव्हन असतो. अल्टिमेट शिअर ट्रेस आपल्याला यूज लागतोय फॉर्म्युला पंचिंग साठी कारण पंचिंग होल फोर्स रिक्वायर्ड फॉर पंचिंग होल. फॉर्म्युला काय? अल्टिमेट शिअर ट्रेस इंटू एरिया. आणि अल्टिमेट शिअर ट्रेस इज इक्वल टू काय असते? परमिसिबल शिअर ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, त्यानंतर थर्ड सिंगल शेअर. सिंगल शेअरला बघा पी इज इक्वल टू काय असणार? ट्रेस इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. क्यू इज इक्वल टू काय आपला? ट्रेस इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. तो फॉर सिंगल शेअर. सिंगल शेअर साठी. आणि डबल शेअर साठी काय असणार आहे आपला? एरिया फक्त डबल होतोय. सो तिथं काय असणार? ट्रेस क्यू इज इक्वल टू फोर्स बाय 2 इंटू एरिया. डबल एरिया करणार. हा फक्त आपल्याला डबल आणि सिंगल मध्ये. सिंगल एरिया असेल तर सिंगल शेअर आणि डबल एरिया असेल तर डबल शेअर.
ओके, इम्पॉर्टंट फॉर्म्युले. हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करून नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम राईट डाऊन करा. A circular hole of 20 mm diameter. A circular hole of 20 mm diameter. Hole's diameter दिले D is equal to 20 mm. Is to be punched in the mild steel plate. In mild steel plate. Mild steel plate of 3 mm thickness. T दिलेला आहे. Thickness of the plate 3 mm. If shear stress developed in the metal, shear stress दिलाय tau Fs 180 MPa मेगापास्कल, म्हणजेच काय झालं आपलं 180 न्यूटन पर mm स्क्वेअर. फाइंड द फोर्स रिक्वायर्ड टू द पंच द होल. फोर्स फाइंड आउट करायचा आहे रिक्वायर्ड टू पंच द होल. होल पंच करण्यासाठी काय करायचं आपल्याला, फोर्स फाइंड आउट करायचा आहे. सो आपला फोर्सचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू पंचिंग फोर्सचा रिक्वायर्ड, म्हणजे ते होल क्रिएट करण्यासाठी फोर्स किती रिक्वायर्ड फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आपला P इज इक्वल टू पाय D T इंटू टाऊ. ओके, पायची व्हॅल्यू असते कॉन्स्टंट असते. सो पाय ऍट इट इज करा, तुम्ही व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढा किती ते सांगा मला. डायमीटर इज गिवन 20 mm into 3 mm थिकनेस आहे इंटू 180. हे काय न्यूटन पर mm स्क्वेअरच आहे. सो इथं काय चेंज करायची नाही मेगापास्कलला. किती येतं आन्सर, कॅल्सीवर पुट करा व्हॅल्यूज. 33.92 into 10 raised to 3. ओके, नेक्स्ट चॅट बॉक्स मध्ये